तर नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे झिरो किल फॅमिली. तर आज सुट्टी घेऊन इंटरव्ह्यूसाठी निघालोय दुसऱ्या कंपनीत. बघू जरा कुठं जायचं कुठं नाही. तर आज डिप्लोमाच्या बेसवरती कुठं नोकरी लागते, दे वॉन्ट टू फाइंडिंग द बेस्ट जॉब. बघू, आज ट्राय करू 100%. आणि तुम्ही साथ द्या आणि कुठेतरी नोकरी लावा आम्हाला, असं आमची लय इच्छा मनापासून. पण बाकी तुम्ही बघू शकता, आमचं आज एकदम चिल्ड मध्ये वातावरण आहे. आज जरा चांगला शर्ट घातलाय आणि आता पण एकदम मोसम असताना किल हसताना एकदम कचकची चाललेलं आहे. तर तुम्ही आम्हाला फक्त बघत राहा काय चाललंय काय नाही पुढे. ते भावाने गाडी चुकीच्या रस्त्याकडनं घेतलेली आहे आणि जाता आता काय दिसतंय, आमची स्कूल. ही स्कूल आहे आमची, बडी भारी आहे ना आमची शाळा. एक आता काय दिसते का तुम्हाला? गेली पाटील. हो ना, खरं सांगतो, शाळेमध्ये जी मजा यायची ना ती कॉलेजमध्ये मजा नाही. काय केसांचा विषय, आज तेल लावायचं विसरले केसांना. नुसती टकली पाडायसारखी अशी गुरती पिकते नुसती. यांचा काय ते विल्हेवाट लावायला लागल. अरे 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 100% विल्हेवाट लावतो. तेवढीही देर मेन का विल्हेवाट लगाले की आपण, टेन्शन नाही त्या गोष्टीचं. बाकी तुम्हाला आज दाखवतो. आज फिरतोय इंटरव्ह्यू साठी आज आम्ही. तर कुठं ना कुठं तरी आज तुम्हाला आमची काय बोलतात डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग दाखवण्यात जमाईल. तर कुठं लागतो जॉब आणि कसा जॉब लागतो ते सांगूच आम्ही तुम्हाला. बाकी एक लाईक तर बनता आहे ना माझ्या काकांनो. तर सबस्क्राईब करा आणि लाईक द्या. भावाला पण 4 व्हीलर पाहिजे. आम्ही बी 2 व्हीलरवरच फिरतोय, लय दिवस झालं. आमची बी इच्छा आहे 4 व्हीलर मध्ये फिरायची. तर तुम्ही त्यासाठी सपोर्ट द्या. साधा सुद्धा सपोर्ट नाही, ताकदवान सपोर्ट लागतो. अरे रुबाबदार बनायचं राहिलं आम्हा, इकडं मुचीवरता आम्ही रुबाबदार. आम्हाला ती गरज नाही थापीची, तर मुचांवरता आम्ही रुबाबदार. तर भावाची फुल तयारी जोरात आहे. फुल पॉलिश विलिश करून बघू शकता. पॉलिश वगैरे फुल तयारीत एकदम चकाचका. विषय हार्ड केलाय भावाने, फुल नाच. बाकी आम्ही आमच्या जागेवर पोचलेले आहेत ट्रेनमधनं. आता आम्ही जाऊ इंटरव्ह्यूला. तर तुम्ही फक्त स्टेट येऊन विकास बघू. भाई भाई काय चंपवतोय बूट, खतरनाक लेवलचा बूट चंपवायला लागला तो आता. बघा 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 बूट बघा बूट बघा 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 बूट बघा बूट बघा बूट बघा बूट बघा बूट बघा. अस्टेकर बघा, बाग डेंजर. तर आत्ताचा मी इंटरव्ह्यू, आता मी नाही इंटरव्ह्यू दिला, भावाने इंटरव्ह्यू दिला. आपलातून इंटरव्ह्यू म्हणजे रिक्रुटमेंट टाकली होती IT साठी आणि A to Z सगळे नॉन IT वाले भरले होते. हा पहिला पोरगा होता जो IT करून गेला होता. आता काय त्याचं त्यालाच माहिती त्यांनी काय केलं, कसा इंटरव्ह्यू दिला, काय करणार आहे. आता सेकंड इंटरव्ह्यू साठी जातोय आम्ही. फोन करतोय काय चाल, ग्रह हलवतोय. कॉन्टॅक्ट केला तर आता बघू आता पुढे गेल्यावर काय होतंय काय नाही. आता आम्ही ना दादरला आलेलो आहे. इंटरव्ह्यूला जायचं होतं. इंटरव्ह्यू करत आता आम्ही चैत्यभूमीचा प्लॅन केलेला आहे. पण विषय असा झालाय, आम्ही तर आलोय पण इथं किस्मत बोलतात ना असते ती लय खराब घेऊन आलोय. पाऊस एवढ्या जोरात पडते का कर्जत मधनं आम्ही छत्री घेऊन आलो. त्या बॅगेत छत्री, याच्याकडे छत्री नाही. त्या बाईने रेनकोट बॅगेत गाडीत टाकला. आता असा विषय किस्मत. आणि एवढं कडक ऊन पडलं होतं ना कर्जतला का आज वाटलंच नव्हतं का पाऊस पडल. आणि आज आम्ही इथे येऊन थांबलोय, मजा मारतोय, बसलोय. आज तर नेमकी तिकीट पण काढली आम्ही. 9 तास ड्युटी, पहिले 12 तास ड्युटी. फर्स्ट टाइम तिकीट भावाने आपल्या तिकीट काढून आम्ही इथं आज आले, तरी पाऊस थांबायचंच नाही. आम्ही लय वाट बघतोय पाऊस थांबायची. इंटरव्ह्यू एक करू दादर मध्ये, असा एक इंटरव्ह्यू दादर मध्ये आणि एक चैत्यभूमी करू. 5:30ला 5:10ला ती ठाण्याला असते एक्सप्रेस. असेल 4:10ला. किस्मत बडी कमी चीज होती. एक कान मंत्र देऊ का तुम्हाला, कधी कोणावर भरोसा ठेवू नका, स्वतःवर भरोसा ठेवा. स्वतःच्या भरोश्यावर असाल ना आयुष्यात खूप सक्सेस व्हाल. पण विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे माणसाची, तर काहीतरी होऊ शकतं. नाहीतर नाही. मला बघा, रोज नोकरी शोधतो, विल पॉवर स्ट्रॉंग आहे.
किस्मत पण लागते, पण एक सांगतो तुम्हाला, बाकी चैत्यभूमीला जातो आम्ही, तिथं आम्ही तुम्हाला दाखवतो. ओहो ओनली बिलीव्ह ऑन युअर सेल्फ. कोणाला व्हायला इम्पॉर्टंट घर हलवले भावानी बघा. दादर कोण गाडी का दादर घर हलवले घर भावानी. पण हा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर फक्त भरोसा ठेवा लाईफ मध्ये. स्वतः हार्डवर्क करा, सक्सेस तुम्हाला 100% भेटेल. न भेटणार असं होणार नाही, पण ऑलवेज बी द पॉझिटिव्ह. परत आम्ही जाऊ इंटरव्ह्यूला, तेव्हा परत ब्लॉग टाकू. पण आजचा ब्लॉग बघा, आज चैत्यभूमीला तर जाऊच आम्ही 100%. आता आम्ही दादर स्टेशनला बसलेलो. नेक्स्ट दौर तुम्हाला आम्ही दाखवतो चालता चालता. चला टाटा बाय. तर आता आम्ही जागेवर आलेलो आहे आमच्या काय चैत्यभूमीवरती. बोलतो ट्रेननी उतरा आणि सरळ एक 15 मिनिटाची वॉकिंग आहे फक्त, बस. बाकी काही विषय नाही, टॅक्सी वगैरे काही कर भावा. क्लास जागा का एक नंबर जागा आहे, फुल कडक. तुम्ही या विजिट करा, हा. खूप चांगली जागा आहे, अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळेल. एक नंबर जागा आहे, आजूबाजूला नुसता निसर्गच निसर्ग. हा एरिया दाखवतो, एरिया एरिया दिखाता तुमको, एरिया दिखाता. रुको डरो मत, घाबरू नको. इकडे इकडे मुंबई पोलीस का थांबले इथं. नदी बघायची, नदी भावना नदी दाखवता मग. नदी तर असली डेंजर लेवलवर आहे ना. मी कवा आलो होतो, एक आलो होतो मी कावा तरी आलो होतो मी. ही क्लासिक क्लासिक वाहणारा, खळखळणारा समुद्र. क्लासिक व्ह्यू कडा. अरे पाणी पाक वर पर्यंत येते भावांनो. आता आम्ही आतमध्ये जातो, दर्शन घेतो आणि पुढे काहीतरी प्लॅन वगैरे करतो कुठेतरी जायचा. तर आताच आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर असं समुद्र बघितला. पण एक गोष्ट सापडली आम्हाला, वर्ली बँडस्टँड. पंजाब मध्ये काय दिसते एक नंबर वर्ली बँडस्टँड. पाणी खतरनाक लेवलच्या पाणी. हो ना, पण शपथ बोलतो इथं या, मजा करा, पण घाण पसरू नका, कचरा करू नका. एक परिसर एवढा स्वच्छ आहे ना इथं, एक नंबर. पण आता पुढं बघू काय करायचं ते. आता पुढं दुसरीकडे जातो कुठेतरी आता. थांब रे, 30 सेकंड 3 मिनिटं स्टोरी टाकायला गाणं होईल. तसं आम्ही 10-15 मिनिटं टाइमपास केल्यावरती आम्ही इथं आमचा शेवट करतोय. आता ट्रेन पकडून डायरेक्ट कर्जतला विषय करू. बाकी तुम्ही पाठी बघू शकता, विषय गंभीर चालू आहे चैत्यभूमीला. बाकी भाई फोटो काढण्यात खूप बिझी फोटोग्राफर. तर इथं आम्ही आमचा ब्लॉग एंड करत आहे. टाटा बाय बाय. तर जय हिंद जय भारत.